तुमच्याकडे पण अशाच प्रकारे कोथिंबीर फ्रीजमध्ये किंवा बाहेर खराब होतो का? आता आपण एक नवीन ट्रिक बघणार आहोत आणि तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे आता कधीच कोथिंबीर खराब होणार नाही. छान असा टवटवीत हिरवागार आणि हिरवा कंच राहील. आता तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जी ट्रिक सांगणार आहे आणि ही आपल्या डेली यूजमधली ट्रिक आहे, ते तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचा कोथिंबीर घरामध्ये कधीही दिसणार नाही आणि पिवळा पडलेला आणि खराब कोथिंबीर आपल्याला वापरायची गरजही पडणार नाही. ह्या ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा कोथिंबीर नक्कीच 100% हिरवागार राहील आणि तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. हे बघा, मी इथे कोथिंबीर घेतलेला आहे. हा हिरवागार कोथिंबीर आहे आणि किती छान आहे. तुम्ही बघा, आता हा कोथिंबीर मी छान तोडून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे एका पॉटमध्ये ठेवून घेतलेला आहे. मी इथे थोडाच कोथिंबीर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी घेतलेला आहे. एक कंटेनर घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला टिश्यू पेपर टाकायचा आहे, कारण की याला आपल्याला कुठल्याही प्रकारे पाणी शोषणार नाही याची काळजी घेण्यासाठीच आपण इथे टिश्यू पेपर टाकलेला आहे. आता टिश्यू पेपरवर आपल्याला आपला कोथिंबीर ठेवायचा आहे. हा मी थोडाच कोथिंबीर तुम्हाला डेमोसाठी इथे दाखवत आहे. आता हा कोथिंबीर आपल्याला पूर्ण पॅक करायचा आहे. कोथिंबीर पॅक करून छान व्यवस्थित आपल्याला ह्या कंटेनरमध्ये टाकायचं आहे. तर त्यासाठी आपण जर जास्त क्वांटिटी असेल तर मोठा कंटेनर घेऊन जास्त टिश्यू पेपर तुम्ही वापरू शकता. आता हा पॅक करून तुम्ही ठेवू शकता. तुमच्याकडे आता असा कोथिंबीर कधीही कुठल्याही प्रकारे होणार नाही. असा छान टवटवीत आणि छान कोथिंबीर राहील. तर तुम्हाला ही ट्रिक आवडल्यास नक्की फॉलो करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.